मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी. थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. विंचू पाताळासी जाय, विंचू पाताळासी जाय, शेष माथा वंदे पाय. थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. माशी व्याली, माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हासली. थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. पंढरीचा देव राया दंडवत तुझे पाय, दंडवत तुझे पाय, दंडवत तुझे पाय. पंढरीचा देव राया दंडवत तुझे पाय, दंडवत तुझे पाय, दंडवत तुझे पाय. श्री ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः. सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू. संपाद ज्ञानम च विदाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम. बसलेल्या सर्वांना एक विनंती आहे, बसलेल्या सर्वांनी माझ्यासोबत एक श्लोक म्हणा. बसलेल्या सर्वांनी माझ्यासोबत एक श्लोक म्हणा जो तुमच्या सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. हे जरा जोरात म्हणा सगळ्यांनी. गुरुर ब्रह्मा गुरुर गुरु गुरुर. हा एकादशी सारखा म्हटला, जरा द्वादशी सारखा म्हणा. पुढचं नाही म्हणायचं, एकच म्हणायचं सांगितलं होता. हा, आणि जरा असं द्वादशी सारखा म्हणा, एकादश असल्यासारखा म्हणू नका. जरा जोरात. गुरुर ब्रह्मा गुरुर. हा, गुरुर साक्ष. झाला पिंगला. तेवी मी जे जे बोले ते ते प्रभू तुमचे शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा. मस्तक हे इको काढा. मस्तक हे पायावरी राहू निरंतरी संतांच्या. जय जय श्री राधारमण, जय जय श्री राधारमण. जय जय नवल किशोर, जय गोपी चितचोर. प्रभु जय जय माखन चोर. राधा मेरी स्वामिनी, राधा मेरी स्वामिनी. मैं राधे तेरो दास. जन्म जन्म मोई दी अपरंपार है. अपरंपार है शक्ति तेहारी. तुम पर रीजे अवध बिहारी.
शरण मिलीजे, कर दुखों से पार पवन। पवन म्हणायचं हा हा. हे दुःख भंजन हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार, पवन सुत हो हे दुख भंजन मारुति नंदन, हे दुख भंजन मारुति नंदन, पवन सुत विनती बारंबार, मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, मुझको कीर्ति न वैभव यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, सुख मिले ऐसे अमृत को पीने में, सुख मिले ऐसे अमृत को पीने में, श्री राम जानकी मेरे सीने में, श्री राम जानकी मेरे सीने में, ढला 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 बोला पुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेवा रामचंद्र भगवान. मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला. अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक कारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्यांच्या असीम अपरंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञान सिंधू ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबा आहे. वैराग्य रागरसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तद्वत, ज्यांच्या येणाने या संपूर्ण खानदेश प्रांताला एक अद्वैत शास्त्राचं रसपान ज्यांच्या मुखातून ऐकायला मिळालं ते वैराग्यमूर्ती वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरू परमपूज्य गुरुवर्य ब्रह्ममूर्ती दामोदरजी बाबा खेडगावकर बाबांच्या चरणारविंदे साष्टांग प्रणिपात करतो. उपस्थित असणाऱ्या सर्व भगवदनुरागी महान वैष्णवांच्या चरणाला स्पर्श करतो. ज्यांनी आज माझं कीर्तन दातृत्व घेतलं ते आदरणीय कीर्तन सेवेकरी श्री हरिभक्तपरायण संतोषजी तुळशीरामजी बोरसे आदरणीय महाराजांच्याही चरणावर दंडवत करतो. आज कीर्तनाला विशेष करून जे कीर्तनाकरता उपस्थित आहेत ते महाराष्ट्रातलं एक आगळं वेगळं वैभव मृदंग सम्राट तालमणी, ज्यांच्याकडे पाहत असताना सध्या एकही महाराष्ट्रातला तालुका ज्यांचा कीर्तनाच्या सेवेला साथ करण्यासाठी एकही तालुका राहिला नाही असे आपल्या खानदेश परिसराचं वैभव आदरणीय हरिभक्तपरायण माझे परममित्र परमसखे वंदनीय श्री विजयजी महाराज वडेलकर. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, गोड टाळ्या वाजवा. त्यांचा हात जेवढा गोळ आहे तेवढ्या तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. गोड एकदा हां जोरात टाळ्या वाजवा, गोळ टाळ्या. हां आपण बरेच बदलले पण विजय महाराज नाहीत बदलायचे आपल्याला, नाही का? हां विजय महाराज गोड आहेत. असू द्या, आचारसंहिता आहे. हां इकडून कीर्तनाकरता उपस्थित असणारे गायनाचार्य हरिभक्तपरायण स्वरसम्राट आदरणीय खानदेश गान कोकिळा ज्यांना म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू वंदनीय भाऊसाहेब महाराज वडेलकर. एकदा महाराजांसाठी सुद्धा गोड टाळ्या वाजवा. आज एक दाढी जरी गैरहजर असली तरी दुसरी दाढी आज हजर आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. त्यांच्या जवळची एक जवळची त्यांच्या जवळ उभी राहणारी दाढी आज गैरहजर आहे पण दुसरी दाढीच कीर्तनाला आहे.
म्हणजे काळजी करू नका, या दोन दाढीमध्ये फरक नाही, कारण एकाच समकालात आम्ही सिद्धपीठात राहिलो. वंदनीय जे आज उपस्थित नाहीत काही कामानिमित्त, ते आदरणीय आमचे समाधानजी महाराज स्वामी आहेत, ज्यांनी पुढे चाल काढली. ते आदरणीय बाबा आमचे काय पुंडलिक बाबा आहेत. सर्व सहकारी मंडळी, सर्वांच्या चरणावर, आमच्या बाबांच्या संस्थेतील आमचे गुरुबंधू मंडळी, सगळ्यांच्या चरणावर दंडवत करतो. एकदा टाळ्या वाजवाय दोघांकडे, असं कान कान वाजल्या पाहिजे टाळ्या वाजवत असताना. हे जरा वाजवा जोरात हा. आणि वेळोवेळी या सप्ताहाला आमच्यासारख्या नवोदित कीर्तनकारांच्या श्रवणासाठी आतुरलेले असतात. आमच्या बाबांवर नितांत प्रेम करणारे, आमच्या गुरुजींवर अंतकरणापासून प्रेम करणारे, आपल्या गावचं वैभव आदरणीय आमचे दासभाऊ बाऊंच्या, आमच्या आदरणीय शिवाजी महाराज असतील, आदरणीय आमचे भीमभाऊ असतील, मिस्त्री दिसले नाही, हा मिस्त्री आलते, मिस्त्री असतील, आदरणीय मासुळे सर असतील. आता मला माहिती आहे मी काही नाव सांगितले तरी काही नाव राहणार आहे. ते पोरगं कुठे गेलं आपलं साऊंडवालं गावातलं, काय नाव त्याचं, शिवाजी भाऊ मनोज नाही का. सगळ्यांच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत करतो. आणि मला खानदेशात प्रसिद्धीला ज्यांनी आणलंय ते आदरणीय आमचे ज्ञानमंदिरा यूट्यूबचे मालक सर्वा हरिभक्तपरायण माझे बंधू आदरणीय दिनेश महाराज. एकदा खरंच दादासाठी गोल टाळ्या वाजवा. म्हणजे काय होईल, माझ्या 4-5 शॉर्ट क्लिपा तरी तेवढ्या पडतील नाही का. आदरणीय आमचे दिनूभाऊ आहेत, वंदनीय, ज्यांनी महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या कीर्तनकार, आता मी लई छोटा आहे बरं का नंदू, महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या कीर्तनकारांच्या अंतकरणात ज्यांनी स्थान प्राप्त केलंय. आणि जरा केसही बदलले हो ना. आदरणीय सगळ्या महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांच्या गळ्यातला ताईत म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि आपल्या गावावर पण खरंच प्रेम म्हटलं. मी मगाशी दासभाऊंना तुम्ही गेल्यावर म्हटलं कसंच काही बाबा हे कसं काय जुळतंय, आम्हाला जास्त पैसे देऊन जुळत नाही. ते आदरणीय अगदी प्रेमापोटी गावाच्या सहज येतात. आपल्या या साऊंड सिस्टमचे मालक आदरणीय नंदूभाऊ सांजोरीकर, खरंच जोरात टाळ्या वाजवा, जोरात, कारण या सप्ताहाचं आपलं वैभव आहे. दादांच्याही चरणाला स्पर्श करतो. आणि या मोठ्या परंपरा प्राप्त असलेल्या तुमच्या सप्ताहाला वंदन करतो. 3ऱ्या तपपूर्तीकडे तुमची वाटचाल आहेत. महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार आहेत, महाराष्ट्रातील थोर कीर्तनकारांची कीर्तनं झालेत आणि पुढे सुद्धा होणार आहेत. यातलं एकही इथून पुढचं कीर्तन हुकू नका. आजचं हुकवलं असतं तरी चाललं असतं, पण इथून पुढचं एकही कीर्तन हुकवू नका. का हुकू नका? कारण इथून पुढचे कीर्तनकार महाराष्ट्रातील फार प्रतिभावंत, एक ऋषितुल्य, गुरुतुल्य व्यक्तिमत्व असणारे कीर्तनकार आहेत. खरं तर आपल्या या फोपरे गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहे. मी असं म्हणेल, सध्या महाराष्ट्रातल्या टॉप 20 असं म्हणा, टॉप 20 कीर्तनकारांपैकी एकही कीर्तनकार सध्या आपल्या गावात यायचा राहिला नाही. महाराष्ट्रातील विद्वान कीर्तनकारांपासून तर समाज प्रबोधनकारापर्यंत कीर्तनकार आपल्या गावात येऊन गेला. ही आपल्या गावचं नक्कीच वैभव आहे. फोपरे नावाचं गाव, धुळे जिल्ह्यातलं फोपरे नावाचं गाव, ऐकलं की कीर्तनकार तिथं तारीख द्यायला संशय मनात संशय घेत नाही. तो सहज म्हणतो फोपर हट्टी फोपर का घ्या लिहून. एवढं आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रभर आहे. महाराष्ट्रातील एवढी गुणीजन महाराज मंडळी, एवढा सुंदर साऊंड सिस्टीम असेल, आणि माझ्यासारखे जर सुज्ञ कीर्तनकार आणि प्रतिभावंत ऋषितुल्य कीर्तनकार जर आपल्या गावात येत असतील तर नक्कीच आपलं गाव पुण्यवान आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. चला आज जास्त वेळ घेत नाही. आज जरा विनोदही कमी करायचंय, आज सुरायचंय आणि तुमच्या पदरात मला काहीतरी सुंदर पाडायचंय. सेवेकरता निवडलेला अभंग सांगतो. मुंगी उडाली आकाशी तिने गिडिले सूर्यासी, थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. ऐका, सेवेकरता निवडलेला अभंग. ब्रह्मचित्कला जगत्रय जननी योगिनी स्वरूप असणारी जगन्माता आदिशक्ती मुक्ताबाईचा अभंग. मगाशी सहज येता फेटा बांधत येता बिंबू मला आठवलं, मगाशी बोजेकर महाराजांचं सुद्धा नाव काढलं. बरीच मुक्ताई परंपरेतली कीर्तनकार आपल्या पत्रिकेत दिसली. बहुतांश आपल्या पत्रिकेतली कीर्तनकार 70% हे मुक्ताई फड परंपरेतलेच कीर्तनकार आहेत. इथं येणारा जवळजवळ 70% कीर्तनकार हा मुक्ताबाईचा गजरात एकदा आवाज करणारच आहे, मला माहिती आहे. म्हणून कदाचित मला असं वाटावं की आज मुक्ताबाईचाच अभंग एकदा कीर्तनाला घ्यावा. आणि बहुतांश आपल्या फडावर आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते मुक्ताबाई फडावरचे सर्व कीर्तनकार असल्यामुळे मी आज नक्कीच मुक्ताबाईंच्या या अभंगाला थोडा स्पर्श करतो. आणखीन दुसरा महत्वाचा मुद्दा,
कीर्तनाला आलेल्या सर्व भगिनी हे आपल्यापेक्षा जास्त संख्येने आहेत. आणि स्त्री वाङ्मय सुद्धा किती प्रभावी असू शकतं हे मुक्ताबाईच्या अभंगातून कळावं म्हणून अभंग. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी. मला माहितीये मुंगी हा एक छोटासा प्राणी, मुंगी नावाचा छोटासा प्राणी, तो सहज जास्त गतीने चालू शकत नाही. पण का हो मुक्ताबाई तुम्ही तर असं म्हणता, लेका सगळे एकत्र झाले तुम्ही काऊन भांडणं करता रे? बीजेपीत काँग्रेस, काँग्रेस शिवसेना, काय आता आपण कसे भांडणं करू नका पोरं. हा ते सगळे एकाच माळेचे मणी असतात. हा मी तुम्हाला सर्व सर्व सांगतो पोरांनो, राजकारण हा एक खेळ आहे असं एवढं समजावं. खेळ संपल्यानंतर माणसाने भांडणं सुद्धा संपवावीत. राजकारण म्हणजे आपण काहीतरी लुडो खेळलो 2 तासाचा असं म्हणावं, नंतर आपला वादविवाद विसरून जावा. अरे बाबा सगळी वरचे एकत्र होतात रे. जी लोक एका ताटात बसणार आहेत असं स्वप्न महाराष्ट्राला पडणार नव्हतं, पण ते पडलं. असू द्या, मला आता तिकडे जायचं नाही, माझा तो विषय नाही. माझा तो विषय नाही असं म्हणून तर आपली वाट लागली. 370 नावाचं बिल काय गदारोळ सुरू आहे 2 दिवस झाले जम्मूमध्ये. आपण सध्या जागा झालं पाहिजे. महाराज येत असताना मी जरा सरकारी वाहनाने प्रवास करणारा महाराज आहे. म्हणजे तुमच्या गावात येणारी सगळी कीर्तनकार ही जवळजवळ 30 लाखाच्या आतल्याच गाडीत येतात, पण मी 17 कोटीच्या गाडीत आलो. हो खरंच आलो, 17 कोटीच्या गाडीत आलो. तुम्ही म्हणाल कशात? हा रेल्वेत. 17 कोटीच्या रेल्वेत आलो. पण इथं असताना बाबा आज असं दिसलं दिवाळीचा प्रसंग, सगळा मुस्लिम वर्गाच्या स्त्रिया त्या सगळ्या याच्यात जवळजवळ एका डब्यामध्ये जर 300 लोक असतील तर त्यातले 200 लोक मुस्लिम होते. सर किती आबादी वाढत चालली. भारताची लोकसंख्या 140 करोडच्या पुढे आहे. जवळजवळ चायनाला आपण सुद्धा लोकसंख्येमध्ये हरवतो की काय, हे स्वप्न आपलं पूर्ण होते की काय माहित. पण लोकसंख्या वाढत असताना एका धर्मावर प्रेम करणाऱ्या एका तत्ववेत्याने, त्या विश्लेषकाने, त्या विशेषज्ञाने विचार केला. त्यांनी सांगितलं 5 वर्षाआधी मुस्लिम पॉप्युलेशन हे 5 वर्षानंतर दुपटीने वाढलं. महाराज दुपटीने वाढलं 5 वर्षात. आणि येणाऱ्या 15 वर्षाच्या काळात भारतात हिंदू कमी राहतील आणि मुस्लिम जास्त राहतील. बांगलादेश सारखं तुमची आमची अवस्था होईल. आम्हाला सर्वांना जायचं सोडून कुठे हा प्रश्न पडेल. आपल्या तरुण मुला मुलींना विहिरी भराव्या लागतील, म्हणजे विहिरीत उडी मारावी लागेल. मला चला तिकडे जायचं नाही. भांडणं करू नका इथून विषय. मला ते पाखडायची सवय आहे कुठेही. मुंगी उडाली आकाशे तिने गिळले सूर्यासी. सेवेकरता निवडलेला अभंग आदिशक्ती मुक्ताबाईचा आहे. या अभंगामधून आदिशक्ती मुक्ताबाई आपल्याला विरोधाभास नावाचा अलंकार सांगतात. विरोधाभास नावाचा अलंकार म्हणजे काय पोरांनो ऐका. सगळंच कीर्तन विनोद म्हणून ऐकू नका. विरोधाभास नावाचा अलंकार म्हणजे शाळेत आपण मराठीमध्ये अलंकार शिकतो. अपनहुती, उत्प्रेक्षा, वाक्यशेष यासारखे अलंकार आपल्याला मराठी भाषेत असतात. त्यामधलाच एक अलंकार आहे ज्याला विरोधाभास असा अलंकार म्हणतात. विरोधाभास अलंकाराला शास्त्राने विरोधैव प्रतीयते इति विरोधाभासः. विरोध असल्यासारखा वाटतो पण विरोध दिसतो पण विरोध नसतो, त्याला विरोधाभास नावाचा अलंकार म्हणतात. आजच्या अभंगात सुद्धा आपल्याला विरोध दिसतो की मुंगी आकाशात उडाली आणि तिने सूर्याला गिळलं. हा विरोध दिसतो पण विरोध नसतो, त्याला विरोधाभास नावाचा अलंकार म्हणतात. आणि विरोधाभास नावाचा अलंकार आपल्याला बहुतांश करून संत वाङ्मयात पाहायला मिळतो. आणि त्या संत वाङ्मयापैकी नाथ महाराज आणि दुसऱ्या आदिशक्ती मुक्ताबाई या 2 संतांच्या वाङ्मयामध्ये हा विरोधाभास आपल्याला जास्त प्रकरणाने पाहायला मिळाला. मी तर असं म्हणेल संतांच्या कवित्वात आपल्याला विरोधाभास नावाचा अलंकार पाहायला मिळतो. जरा बारीक शब्द आहे का, जगाच्या पाठीवरचे खरे कवी फक्त संत आहेत भाऊसाहेब महाराज. संत सोडलेत तर या जगाच्या पाठीवर खरं कवी कोणी नाहीये. आता कोणी उठून कविता करतं महाराज. टला ट, हिंगण बेट जोडणं आणि यमक जोडणं याला कवित्व म्हणत नाहीत. शास्त्राने सांगितलं कवी कोण आहे. जरा 2 मिनिटं तुम्हाला अवघड जाईल मला माहिती आहे, पण ऐका. शास्त्राने सांगितलं खरा कवी कोण आहे. कवय हा क्रांतदर्शिना. हा जो क्रांतदर्शी आहे तो खरा कवी आहे. क्रांतदर्शी म्हणजे कोण?
ज्याला भूत भविष्य आणि वर्तमान या तीनही कालातलं ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याला खरा कवी म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्याला भूत भविष्य आणि वर्तमान या तीनही कालातलं ज्ञान आहे त्याला खरा कवी म्हणतात. आणि तुम्हा आम्हाला भूत भविष्य वर्तमानातलं ज्ञान नाही, तुम्हा आम्हाला वर्तमानातलं ज्ञान असेल पण भूतकालातलं परिपूर्ण आणि भविष्य कालातलं परिपूर्ण ज्ञान तुम्हा आम्हाला असू शकत नाही. सध्या तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा फार कोणी कोण्या तारखेने, कोणी तिथीने, कोणी कोण्या दिवशी, कोणी काही घडलेल्या घटना तारखेनुसार बदलवण्यात आल्या. कोणी कोणती तारीख सांगते आणि कोणती तारीख सांगते. याचं एकमेव कारण आहे, लेखक बदलला की त्याचा विपरीत परिणाम समाजावर होत असतो. म्हणून लेखकाने कधी बदलू नये. लेखक खरा कोण आहे आणि कवी कोण आहे तर ते फक्त संत आहेत. कारण संत आणि कवींनाच फक्त तिन्ही कालातलं ज्ञान आहे. संत कवींनाच तीनही कालातलं ज्ञान आहे. तुम्हा आम्हाला नाही. आम्ही तर उठले सुटली काही कविता करतो. त्या आमच्या इकडे त्या म्हाताऱ्या स्त्रिया त्या दिंडीमध्ये निघाले की स्वतःच्या मनानेच अभंग जोडतात. गाथ्यातलं नाही काय. माझी भाषा कळते का आपल्याला? मी बोलतो हे कळते का? मग तुम्ही कोमात गेल्यासारखे का करताय? म्हणजे असं पराठीवर लाल्या पडल्यासारखं करू नका. माझी भाषा कळते का आपल्याला? मी बोलतो हे कळते का? ते तुमची आता ते मला ऐरणी समजत नाही कळत नाही. ते थोडी येते ते पोरत आहे का नाही का. ते एकच गाणं माहिती आहे, ते सावन महिना मा तुना टिंब टिंब करना असं काहीतरी गाणं आहे ते नाही का. मनी जिंदगी तुना नाव, जिंदगी शंभडीना नाव नाही, माय बापानं नाव कर. विठ्ठल या जगाच्या पाठीवर खरे कवी संत आहेत. तुम्ही आम्ही कवित्व काय रचतो. किती कविता गाजल्या कालाच्या ओघात, किती कविता गाजल्या, किती कविता. काही जुन्या फार सुंदर कविता होत्या. एक समर्थांची कविता होती आम्हाला 4थ्या वर्गात. किती कविता, संतांच्या कविता आजही अमर आहेत. तुमच्या आमच्या कविता किती गाणे निघाले कालाच्या ओघात संपले. नवीन गाणे आले की जुने गाणे बाजूला विसरतात. काय तुमच्या काळात जुने चित्रपटातले गाणे फार ते अंतकरणाला स्पर्श करणारे गाणे होते नाही का. स्वर्गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, गत जन्मीची ऊन सापडे ओळखते ना मला. जुने पद नाही का. शर आला तो होती का कविता होती का दादा. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण वाळ, विवळला श्रावण वाळ. गीतरामाने जुन्या नाही का. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा. एक माणूस सारखा आहे का. त्याचा अर्थही गोड होता. ते म्हणायला भावगीत होते पण अभंगासारखे वाटायचे. म्हणायला भावगीत होते. बघा ना. घटाघटांचे ए देवा पांडुरंगा तू वेडा कुंभार आहेस, तू कुंभार आहेस, तू आमची रचना करतो. बघा ना एकसारखा एक माणूस आहे का. शेम टू शेम नावाचा पिक्चर ते सिनेमा काढला होता लक्ष्मीकांत बेर्डेने, पण ते सुद्धा प्रतिकृती म्हणून उभं करावं लागलं. एकसारखा एक माणूस आहे नाही अजिबात नाही का. बघा ना सगळ्यांची कोणाचं तोंड प्रसन्न, कोणाचं काही सारखेच माणसं नाही. सगळ्यांचं काहीतरी वेगळंच आहे महाराज. अहो साधारण सांगू का, माणसं जर दोघं जण जरी असले ना, दोघं शिवाजी भाऊ दोघांची झोप सारखी नाही. तुमचं काय म्हणणं आहे. सारखी झोप नाही. एखादं शांत झोपणार असते आणि एखादं सांगतोच भाऊसाहेब.
ते पुण्याला कीर्तनाला गेलो आणि ते एक कपड्याचं दुकानात होतं. आणि ते कपड्याच्या दुकानात ते आता नेमकं त्याने ते पत्रिकेत पाहिलं, ते घोगे बाबाचं कीर्तन आहे म्हणे शेगावकडच्या. ते कीर्तनाला आलं म्हणे, बाबा अरे ते तुला पाहिलं, म्हटलं हे गिराय का आपलं काय. मग म्हणे घरी मुक्कामाला चला. गेलो घरी, झोपलो. एके बाजूला त्याचा मुलगा झोपला, एका बाजूला मी झोपलो, मध्ये मी झोपलो, इकडून तो कळते का माझ्यापेक्षा, इकडून तो झोपला. त्या दोघायलाही रात्री बुलेट चालवायची सवय होती. बरं ती पण कंपनीच्या सायलेन्सर वाली नाही, शोरूम मधल्या बदललेल्या सायलेन्सर. कळालं तर घ्या, नाही तर मी घरून येतो. बदललेलो सायलेन्सर. सर मला लागली झोप, शांत झोपलो भाऊ, शांत झोप. त्यानं घोरावतो, असं घोरवणं, असं घोरावणं, त्याचं घोरणं, खाऊ का, त्याचं घोरणं, खाऊ का. पोरग इकडून होतं, त्याचा स्वर संपला, पोरग म्हणायचं ते म्हणायचं खाऊ का, ते पोरग म्हणायचं खा. तेवढ्या रात्री भीमभाऊ सारखा मित्र होता शेजारचा, त्याला फोन केला आणि बोलवलं, म्हटलं भाऊ इथं थांबत नाही, हे खाऊ काच म्हणतात. आता काय माणूस एक नाही, त्या गाण्याचे अर्थही तसे होते दादा, अर्थही तसे होते हो. माझा विनोद परंपरेला लागू नसेल, माझा विनोद फोलकट नसेल, अभंगाला सोडून नसेल. ऐका, लोक बघा ना, प्रत्येकाची रचना त्याचा अर्थही तसा होता. फिरत्याचा का वरती देशी, प्रत्येकाच नाही का. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या, हे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. हे बाबा विठ्ठला, सगळ्यांची रचना, सगळ्यांचं प्रारब्ध वेगळं आहे, सगळ्यांचं प्रारब्ध वेगळं आहे. आणि तूच या सगळ्यांना घडवतोस बरं का बाबा. आणि वेळ आली की सगळ्यांना घेऊनही तूच जातोस. तूच घडविशी, तूच तोडीशी, कुरवाडीशी तूच ताडीशी. तूच घडविशी, तूच तोडीशी, कुरवाडीशी तूच ताडीशी. न कळे यातून काय गोविशी, देशी डोळे, देशी डोळे आंधळे, देशी डोळे परी मिरविशी, तया पुढे अंधार. तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. जुन्या काळात ते गाणं होते नाही का. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. वनवासाला निघालेल्या रामाला त्याची पत्नी सीता माता म्हणते, प्रभू तुम्ही निघालात, हो सीते. जसं मनुष्याला सोडून त्याची सावली राहू शकत नाही ना प्रभू, तशी मी तुम्हाला सोडून राहू शकत नाही. सीते तू एका चक्रवर्ती सम्राट राजाची मुलगी आहेस, तुला वनातलं राहणं तुला सहन होणार नाही. त्या सीतेचे शब्द आहेत. हे जुने गीत होते. अलीकडचा काळ नंतर बदलला, आणखीन गीत बदलले. मग थोडे पुढे आले, जवान विन पो, त्याच्याही पुढे आलं. त्या आता तर काहीच गाणं आलं होते नाही का. हे काय ते शेळके काहीतरी म्हणते ना, यंदा याव माझं नाव साजनीच्या उखाण्यात. तंबाखू सोड तेवढी, मग नाव येईल. अलीकडे आणखीन काळ बदलला, गाणी बदलली. एक सांगू, कालाच्या ओघात व्यवहारातलं कवित्व संपलं, पण आजही माझ्या मुक्ताबाईला 750 वर्ष झाली. त्यांचा अभंग कीर्तनालय या जगाच्या पाठीवरचे खरे कवी फक्त संत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल.
बेटा जोडणं कवित्व होत नाही. किती कवी गाजले कालाच्या ओघात, संपणार आहेत. आता तो आमच्या अनंत राऊत नावाचा कवी आहे अमरावतीचा, काय ती कविता गाजली मित्राची नाही का. दुःख आडवायला उंबऱ्या सारखा, दुःख आडवायला उंबऱ्या सारखा, मित्रवन व्यामध्ये, मित्रवन व्यामध्ये, काडी पेटी सारखा. झोपले मागचे, काही माहित नाही, ते काही केंद्र नाही त्याला. दुःख वणव्या मित्रवन व्यामध्ये, काडी पेटी सारखा. खरंय का नाही बाबा. त्या हिंदी कवीने तर एवढं सुंदर म्हटलं, शीशा टूटे गुल मच जाए, दिल टूटे आवाज नाए, सांप डसे तो दोस्त बचाए, सांप डसे तो दोस्त बचाए, दोस्त डसे तो कोण बचाए. नाही का, एक मित्र आवश्यक आहे. अनेक कविता गाजल्या कालाच्या ओघात, पण आजही संत वाङ्मय कीर्तनाला घेतल्या जातं. या कालाच्या ओघात कवी संपले, संत संपले नाहीत. कारण का, तुम्हा आम्हाला तीनही कालातलं ज्ञान नाही. संतांना तीनही कालातले ज्ञान. टलाट हिंगणबेट जोडल्यानं कवित्व होत नाही. ऐका, एकाग्र व्हा. ते थोडं, ते आमची छोटीशी क्लिप थोडी गाजली, 19 लाख लोकांनी बघितली, फक्त छोटी गाजली. ते या दिंडीत जाणाऱ्या ज्या स्त्री आहेत ना, यांच्या गाण्यांची, यांच्या कवित्वाची तर मजाच मजा वेगळी आहे. स्वतःच रस्तात आणि स्वतःच म्हणतात. नाही का, शेगावला जायला, आमच्याकडे शेगाव आहे, गजानन बाबांचं शेगाव आहे. शेगावला दिंडीत जाता जाता त्या मनानेच जोडतात. ते मग एखादं गाणं आलं, ते रिक्षावाला गाणं आलं तर त्यांनी लगेच गजानन बाबांचा अभंग ते सुरू केला. शेगावला जायला उशीर झाला, बघतोय चिलमीवाला वाट माझी बघतो. आणि एका आजीजवळ गेलो, ते दिंडीतले लोक म्हणायचे, पोरं म्हणायचे, आमचे विद्यार्थी काही दिंडीत होते, ते म्हणायचे, ओ महाराज ती आजी ना स्वतःचा अभंग लिहिते. मग गेलो त्या आजीजवळ, तिला म्हटलं आजी काय म्हणे, हो म्हणे मी स्वतःचा अभंग लिहिते महाराज. म्हटलं एखादा अभंग चांगला म्हणून दाखवा. म्हणे म्हणते. ती क्लिप व्हायरलच झाली आपली थोडीशी. सगळे आपले शिष्य आहेत ते उचलणारे. ऐका, ते ती क्लिप व्हायरल झाली. मग ते आजीला म्हटलं, आजी एखादा अभंग म्हण ना चांगला. म्हणे महाराज मीच लिहिलेला म्हणतो. म्हटलं मग. ते मस्त गळाही सुंदर होता, स्वरात म्हणणारी होती, पांढरी चारचा स्वर लावणारी होती, सुंदर. मग ती म्हणे महाराज ते तुमच्या खिशातलं ते वाचते ते लावा म्हणे, म्हणजे तानपुरा. मग ते स्वर लावला, स्वर लावल्यानंतर म्हातारीनं स्वर घेतला. म्हातारी म्हणायला लागली तिचा अभंग, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन. फार सुंदर लिहिलंय तिने. अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. आता उद्यापासून बाबा हे कीर्तनाला घेता का? माझा विनोद माझ्या चिंतनाला सोडून एक तिळभर सुद्धा पलीकडे जाणार नाही. माझा विषय, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. म्हटलं आजी पांडुरंगाचा नंबर आहे तुझ्याकडे? म्हणे हो. म्हटलं तेवढा मला दे ना. म्हणे बाबा ते वक्ते लिहायचंच असते म्हणे. पुढचं तर ऐका म्हणे. म्हटलं बोल. स्वर चांगला होता. पुढे म्हटली, तुझी रे आठवण लय लय येते. राहू देऊ का? तुझी रे आठवण लय लय येते, म्हणून विठोबा तुला मिस कॉल देते. याच्या पुढचं तर लयच कठीण आहे विजय महाराज. देवाचा तू रे देव माझा नंबर करजो सेव. आणि याच्या पुढचा आणखीनच आहे. आषाढी कार्तिकीला आषाढीला दर्शनाची लावतो सेटिंग, 12 वाजता करू मग चॅटिंग. फारच तिनं जोडलं की अजून एक म्हातारी होती. असं किती विनोद सोडा, मला विनोद शब्दाला करता येईल, पण या जगाच्या पाठीवरचं टलाट हिंगण बेट जोडण्याने कवित्व होत नाही. टलाट
टळाट जोडल्याने कवित्व होत नाही. गुरुजी नेहमी सांगतात, एकाने कविता केली, टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक, मारुतीच्या बेमेत घुसला भोंगा, रावणाच्या दाढीला केस किती सांगा, आलीबाई नवराची मोटार, त्यात बसला ड्रायव्हर, गाडीचं टायर झालं पंक्चर, तिकडून आला फिटर, या र र र रात्रभर जावलं तरी र र र र रच राहणार आहे. म्हणून टळाट हिंगल बेट जोडण्याने कवित्व होत नाही. कवी त्याला म्हणतात ज्याला तीनही कालातलं ज्ञान आहे. आणि असे जगाच्या पाठीवरचे खरे कवी संत आहेत, आणि त्या संतांच्याच कवित्वात आपल्याला अलंकार पाहायला मिळतात. विठ्ठल तीनही काळातलं ज्ञान संतांना आहे. तुम्ही म्हणता हो तीनही काळातलं ज्ञान संतांना आहे. वर्तमान काळातलं आहेत, भविष्य काळातलं आहेत, भूतकाळातलं आहे. संतांना भूतकाळातलं सुद्धा ज्ञान आहे. संतांना भूतकाळातलं ज्ञान आहे. तुम्ही आम्ही 100 वर्षाआधी नव्हतो, पण 100 वर्षाच्या आधीच तुम्हाला आम्हाला परिपूर्ण माहित नाही, पण संतांना माहिती आहे. जरा बारीक आहे का प्रसंग असा आहे. काही सुज्ञ लोक कीर्तनाला आलेले आहेत म्हणून सांगेल. प्रसंग असा आहे, शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहायला घेतलं. भावार्थ रामायण नाथ महाराजांच्या जन्माच्या आधी असणारं रामायण झालेलं घडलेलं रामायण आहे. महाराजांनी रामायण लिहायला घेतलं आणि शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांनी रामायण लिहितात. आणि रामायणाचा प्रसंग असा आहे, जिथं जिथं रामायण असतं तिथं तिथं आई आहे, हनुमान विराजिये. जिथं जिथं रामायण असतं तिथं तिथं सूक्ष्म रूपाने हनुमंतराय ते रामायण श्रवण करत असतात. म्हणून पुढे प्रत्यक्ष लिहायला शांतीब्रह्म आहेत आणि पुढे प्रत्यक्ष हनुमंतराय बसलेले आहेत. रामायण लिहिणं सुरू आहे, लिखाण सुरू आहे. आणि तेवढ्याच शांतीब्रह्म एकनाथ महाराज प्रसंग सांगतात. कुठला? ज्या अशोकवनामध्ये सीतेला रावणाने बंदिस्त केलेलं आहे, त्या अशोकवनाच्या एका एका गोष्टीचं वर्णन करायला नाथ महाराजांनी सुरुवात केली. मग त्या अशोकवनात असणाऱ्या वेलींचं, त्या अशोकवनात असणाऱ्या वृक्षांचं, त्या अशोकवनात असणाऱ्या त्या वृक्षांची रचना, त्या वृक्षांची खोडं, त्या वृक्षांची पानं, त्या वृक्षांच्या फळाचा विचार सुरू केला. आणि नंतर शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्या अशोकवनाला अशोक वृक्षावरून नाव पडलं, त्या अशोक वृक्षाचं वर्णन करायला लागले. आणि तेवढ्याच शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या बोलण्यात असं आलं की ज्या अशोकवनामध्ये सीतामाता बंदिस्त रावणाने केली होती, त्या अशोकवनाच्या त्या अशोक वृक्षाची फुलं ही पांढऱ्या रंगाची होती. फुलं लय कोमात जाऊ नका, असं मोकळा आहे का? ती फुलं पांढऱ्या रंगाची होती. गोष्टीसारखं आपलं गप्पासारखं. विद्वानाची कीर्तन उद्यापासून आहे का? आज गजरा गप्पा गोष्टीसारखं आहे का ना? ते पांढऱ्या रंगाची होती असं लिहिलं रे लिहिलं की बजरंग बली तिथं साक्षात उठून उभे राहिले. ना हनुमंतराय म्हणायला लागले, नाथ महाराज असा चुकीचा संदेश जगाच्या समोर पाठवू नका. म्हणे का? मी प्रत्यक्ष सीता मातेला आणायला गेलो होतो, करुणी उड्डाण केले लंकेचे शोधन. मिस्टर लंका जाळली ना, जाळी आली लंका. थँक्यू थँक्यू म्हणे तुका, म्हणजे धन्य धन्यच ना. जाळी आली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. तुकोबाऱ्यांनी बजरंग बलींना हनुमंतरायांना धन्यता दिली. हनुमंतराय उठले, नाथ बाबा पहिल्यांदा ते खोडून टाका. तिथली फुलं पांढऱ्या रंगाची नव्हती. मी ज्या अशोकवनामध्ये सीता मातेच्या जवळ असणाऱ्या त्या शिपायांनी मला पाहू नये म्हणून मी लघिमा सिद्धीने लहान स्वरूप घेतलं. आणि लहान होऊन त्या अशोक वृक्षाच्या फुलाच्या आत एक दोलक होता, त्या दोलकाला मी झोके घेत होतो. एवढं सूक्ष्म रूप घेतलं होतं मी प्रत्यक्ष फुल पाहिलं. तिथली फुलं पांढऱ्या रंगाची नव्हती, लाल रंगाची होती. हनुमंतराय लाल रंगाची म्हणतात, नाथ महाराज पांढऱ्या रंगाची म्हणतात. लाल लाल पांढरा, लाल पांढरा लाल, त्यांचा वाद सुरू आहे. तेवढ्या सीतामाता तिथे आल्या. सीतामाता म्हटल्या, काय झालं हनुमंता? आई सांगा ना नाथ महाराजांना, मी प्रत्यक्ष तुम्हाला घ्यायला आलो होतो. तिथली फुलं लाल रंगाची होती, हे म्हणतात पांढऱ्या रंगाची होती. सीतामाता म्हटल्या, अरे हनुमा, गुरुवरे तात्या महाराज हा प्रसंग नेहमी सांगतात. अरे हनुमा, तिथली फुलं लालही रंगाची नव्हती आणि पांढऱ्याही रंगाची नव्हती. तिथली फुलं आकाशी निरभ्र निळसर रंगाची होती. असं म्हटल्यानंतर त्या दोघांना आवाज झाला. अरे मी अनेक दिवस तिथं बंदिस्त होती. दररोज त्या फुलांकडे, झाडांकडे, पानाकडे पाहायची. हनुमंता, तिथली फुलं या दोन्ही रंगाची नव्हती. मग तिघाचे 3 वाद. एक म्हणतो आकाशी निरभ्र, एक लाल, एक पांढरा. वाद सुरू आहे. आपल्या एकाही वचनावरून एक माघार घ्यायला तयार नाही. तेवढ्यात प्रभू रामाची स्वारी तिथे आली. रामाची स्वारी आल्या आल्या हनुमंतरायांनी साष्टांग प्रणिपात केला आणि विचारलं, प्रभू सांगा यांना, तुमचं कार्य घेऊन मी लंकेमध्ये गेलो होतो. लंका पेटवून मी आलो.
मी पाहिली फुलं लाल रंगाची होती. खरंय तुझं, हनुमा पण फुलं लाल रंगाची नव्हती. देवा मग मला ती फुलं लाल रंगाची का दिसली? त्याचं उत्तर आहे फोपरेकर, ऐकून चला. कधीतरी काहीतरी चिंतन ऐकत चला. सगळं कीर्तन विनोद म्हणून ऐकू नका रे बाबा. प्रभू रामाने उत्तर दिलं, हनुमंता, अरे तुला तिथली फुलं लाल रंगाची दिसण्याचं कारण आहे, तू सीता मातेला पाहण्यासाठी गेलास आणि सीता मातेची दयनीय अवस्था तू त्या अशोकाच्या झाडावरून बघितली आणि तुला त्या रावणाविषयी क्रोध उत्पन्न झाला. याला मारू का काय करू, काय करू, संपवू का रावणाला, म्हणून असा क्रोध तुझ्या डोळ्यात होता. आणि तुझ्या डोळ्यात क्रोध असल्यामुळे क्रोधाचा रंग लाल असतो. तुझ्या डोळ्यात क्रोध असल्यामुळे तुला तिथली फुलं ही लाल रंगाची दिसली. हनुमंतरायाने कबूल केलं. सीता माता म्हणत होती, बघा या हनुमाला मगापासून सांगते की तिथली फुलं ही आकाशी निळसर रंगाची होती. नाही सीते, तिथली फुलं आकाशी निळसर रंगाची नव्हती. मग देवा मला का दिसली? ऐक सीते, जेव्हापासून तुझा आणि माझा वियोग झाला तेव्हापासून तुझ्या डोळ्यात सतत माझीच मूर्ती होती. आणि बघा रामाची मूर्ती एखाद्या जुन्या प्रतिमध्ये आपण पाहिलं तर आकाशी निळसर थोड्या सावळ्या रंगाची आहे. अशी ते तुझ्या डोळ्यात सतत मीच खेळत होतो आणि मीच खेळत असल्यामुळे तुला त्या डोळ्यांमध्ये मीच दिसायचो. सतत प्रत्येक गोष्टींमध्ये मीच दिसायचो. म्हणून तुला तिथली फुलं ही आकाशी निळसर रंगाची घेतली. माझी विनंती आहे फोपरेकर तुम्हाला, आकाशी निळसर रंगाची सीता मातेला दिसली आणि लाल रंगाची हनुमंतरायांना दिसली. हनुमंतराय तिथं असताना सुद्धा त्यांना मूळ रंगाची दिसली नाहीत आणि सीता माता तिथं असताना सुद्धा सीता मातेलाही मूळ रंगाची फुलं दिसली नाहीत. पण नाथ महाराज तिथं हजर नसताना सुद्धा इथं पांढऱ्याच रंगाची लिहितात. आणि प्रभू सुद्धा म्हणतात की नाही नाथ महाराज, अशोक वृक्षाची फुलं ही पांढऱ्या रंगाची होती. याचं कारण संत भूतकाळात हजर नसले तरी सुद्धा संतांना भूतकाळातलं ज्ञान परिपूर्ण आहे. विठाला विठाला भूतकाळातलं तुमचं आमचं भूतकाळातलं ज्ञान 100 वर्षाच्या आधीचं सोडा. परवाच्या दिवशी सकाळी कोणती भाजी खाल्ली मासुले सर? माहित नाही मला विचारा ना. परवा दिवशी पाकिट काहीच माहित राहत नाही. ते पुढचं टोटल राहते सुरू. आता किती येणार आहे, 2 दिवसात काय होणार आहे, कशाचा हप्ता भरायचा आहे, काय भरायचं आहे, ते सगळं. फोपरेकर म्हणत होते गाडी द्यायची, पण आता जाऊ द्या, थोडं राहू द्या, मीच माघार घेतो. असू द्या. विठाला विठाला संतांना भविष्य काळातलं ज्ञान आहे. संतांना भविष्य काळातलं ज्ञान आहे. या पोरांनी मनात सांगितलं म्हणून म्हणतो, संतांना भविष्य काळातलं ज्ञान आहे संतांना भविष्य काळातलं ज्ञान. हो, कोरोना सारखा महामारी नावाचा रोग येणार आहे संतांना माहिती होतं. संतांनी अनेक प्रकारचा काही नावाचं भारुड आहे नाथ महाराजांचं. पृथ्वीवरी एकदा दावी परीत घडेल, बहीण भावा दोघांचा विवाह लागेल. तुम्ही नशील बघितला, पण आम्ही आमच्या डोळ्यांनी वर्तमानपत्रात वाचला. पृथ्वीवरी झुंजाट वारा सुटेल, मोठ मोठे पर्वत उडून जातील. जरा पुढची घटना माझ्या वयाला शोभत नाही, पण तरी सुद्धा सांगतो. पृथ्वीवरी एक विपरीत घडेल, 5 वर्षाची नारी गर्भिणी राहील, 6 वर्षाची बाळा भ्रतार मागेल. पुढे दयनीय अवस्था येणार आहे. बाबा संतांनी सांगितलेलं हे तुम्ही ऐका रे. संत म्हणतात हे जर आमचं ऐकलं नाही ना, हा सुद्धा त्याच प्रकरणातला अभंग आहे. हा, नंतर सांगू. भविष्य संतांना कळतं. संतांना भविष्य काळातलंही ज्ञान आहे, संतांना वर्तमान काळातलंही ज्ञान आहे. तीनही काळातलं ज्ञान असल्यामुळे जगाच्या पाठीवरचे खरे कवी संत आहेत. मग अशा संतांनी कवित्वामध्ये काही कवन रचली, मग त्यामध्ये काही अलंकार घातलेत. त्याच पैकी एक अलंकार आहे ज्याला विरोधाभास नावाचा अलंकार म्हणतात, ज्याला कूट नावाचा अलंकार म्हणतात. असा कूट असेल, विरोधाभास असेल. आजच्या अभंगात आदिशक्ती मुक्ताबाई सुद्धा आपल्या सामान्य बुद्धीला न पटणारा विरोधाभास सांगतात. अभंगाचं पहिलं मुंगी बुडाले आकाशी, आकाशी
खरे कवी संत असल्यामुळे कवित्वाच्या दृष्टीने जर आदिशक्ती मुक्ताबाईच्या अभंगाचा विचार करायचा झाला तर त्या विरोधाभास नावाच्या अलंकारामध्ये आज आपल्याला एक गहन ज्ञान सांगतात की बाबा रे, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. असे अभंग प्रत्येक संत वाङ्मयात आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही नाथ महाराजांचं वाङ्मय वाचलं तर तुम्हाला असेच अभंग पाहायला मिळतात. कधी कधी ज्ञानोबारे सुद्धा अशा भाषेत बोलतात. कबीरदासजींचा असाच एक दोहा आहे. कबीर महाराज सुद्धा या भाषेत कधी कधी बोलले. एक सुंदर दोहा वाचण्यात आला, मला वाटते 8-10 दिवसाआधी वाचण्यात आला. विरोधाभास नावाच्या अलंकारातलाच एक दोहा आहे कबीर महाराजांचा. कबीर महाराज असं लिहितात, आई ऐका बरं, फार सुंदर दोहा आहे, दादा ऐका. कबीर महाराज असं म्हणतात, सांज पडी दिन ढल गया, सांज पडी दिन ढल गया, बागिन घेरी गाय. सांज पडी दिन ढल गया, बागिन घेरी गाय. गाय बिचारी मरी नहीं, बागिन भूकी न जाय. कबीरा बागिन भूकी न जाय. कबीरदासजी म्हणतात, सांज पडी दिन ढल गया, संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या वेळेला शेतकऱ्याची गाय जंगलातून घरी यायला लागली आणि संध्याकाळच्या वेळेला येताना एका वाघिणीने त्या गायीला घेरलं. बागीन घेरी गाय. आणि काय झालं मग शेवटी? गाय बिचारी मरी नाही, बागीन भूकी न जाय. गाय मेली नाही आणि वाघीनही उपाशी गेली नाही. दगड मारू नका, म्हणजे मी जरी ट्रेननं आलो तरी डोक्यावर पडलो नाही. हा, संध्याकाळच्या वेळेला जंगलातून गाय घरी येत होती, वाघिणीने गायीला घेरलं, गाय मेली नाही, वाघीण उपाशी गेली नाही. मुंगी उडत नाही, ते सूर्याला गिळत नाही. आणि इथं कबीरदास म्हणतात, गाय मेली नाही, वाघीणही उपाशी गेली नाही. झालं कसं ते सांगायचं मी आलो. विठाला एकाग्र व्हाल तर हे गोड चिंतन तुम्हाला ऐकायला मिळेल आणि तुम्हाला गोडही वाटेल. एवढं सुंदर बोलेल मी कदाचित, ऐका. सांज पडी म्हणजे संध्याकाळ झाली, दिन ढल गया, संध्याकाळ झाली. दिवसाच्या 3 अवस्था सर, दिवसाच्या, दादा बोलत चला जरा, दिवसाच्या, तुम्ही बोलत कोण नाही हो, दिवसाच्या 3 अवस्था, एक सकाळ, एक आणि संध्याकाळ. कळालं तुम्हाला? दिवसाच्या 3 अवस्था, सकाळ, दुपार, संध्याकाळ. सांज पडी म्हणजे संध्याकाळ झाली. तशा व्यक्तीच्या जीवनाच्याही, आपल्या जीवनाच्या, आपल्या शरीराच्या सुद्धा 3 अवस्था आहेत. जरा बारीक ऐका. जशा दिवसाच्या 3 अवस्था, सकाळ, दुपार, संध्याकाळ, तशा आपल्याही शरीराच्या 3 अवस्था. एक सकाळ म्हणजे बालपण, एक दुपार म्हणजे तारुण्य आणि एक संध्याकाळ म्हणजे म्हातारपण. सांज पडी म्हणजे संध्याकाळ झाली, म्हणजे म्हातारपण आलं. कळालं तुम्हाला? दिन ढल गयान बागीन घेरी गाय. वाघिणीने गायीला घेरलं. कधी? संध्याकाळी. म्हणजे कधी? म्हातारपणी. ही वाघीण कोण आहे? ही वाघीण म्हणजे यमरूपी वाघीण आहे. ही यमरूपी वाघीण बालपण नावाच्या सकाळी आली नाही, तारुण्य नावाच्या दुपारी आली नाही, तर ती म्हातारपण नावाच्या संध्याकाळी नक्कीच येते. म्हणून माणसाने मरणाची सुद्धा तयारी केली पाहिजे. मी नेहमी सांगतो, मरणाची तयारी माणसाने केली पाहिजे. माणसाने असं गाठोडं बांधून मरणाची तयारी केली पाहिजे. यम आपल्याला डोळ्यासमोर दिसण्याआधी त्याला म्हणायचं, चल रे बाबा, मी तर तुझीच वाट बघत होतो, कधी फॉर्च्युनर घेऊन येतो तर, असं म्हणायचं त्याला. आपण तयारी केली पाहिजे दादा. हे मी ज्ञानोबाराय म्हणतात, जसं हे फोपरे नावाचं गाव आहे आणि कधी कधी कोण्या महाराष्ट्रातल्या गावात 2, 3, 4, 6, 10 यात्रा असतात. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, या देह नावाच्या गावाला आल्यानंतर त्या गावात राहणाऱ्या, त्या यात्रा होणाऱ्या, त्या गावात जे उत्सव होतात, त्या उत्सवाला त्या गावातल्या व्यक्तीला जसं टाळता येत नाही, तसं ज्ञानोबाराय म्हणतात, या देह नावाच्या गावाला आल्यानंतर तुमच्या जीवनात 2 उत्सव होतात. त्या 2 उत्सवांना तुम्हाला टाळता येत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, नाही, देहाची या गावा आलिया
जन्म मृत्यूची या सोहळीया नान म्हणू नये धनंजयाजी या परी. त्यातले 2 सोहळे आहेत. एक सोहळा म्हणजे जन्माचा सोहळा आहे आणि त्यातला दुसरा सोहळा आहे तो म्हणजे मरणाचा सोहळा आहे. मी तर असं म्हणेल प्रत्येकाला जन्माचा सोहळा ज्याचा त्याला साजरा करता आला नाही, पण माझं असं म्हणणं असेल दादा की आपल्याला आपल्या मरणाचा सोहळा साजरा करता आला पाहिजे. कारण मला वारकरी संप्रदाय का आवडतो, मी त्याचं स्वतंत्र भावनिक होऊन कारण सांगतो. मला वारकरी संप्रदाय आवडण्याचं कारण आहे, अरे अरे मृत्यूच्या घटनेला सोहळा कोणी म्हणेल. ऐका माफ करा, मला जरा माफ करा. एखाद्या आनंददायी घटनेला सोहळा कोणी म्हणेल, पण मरणाला सुद्धा सोहळा म्हणण्याचं सामर्थ्य फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. प्रमाण आहेत. तो झाला सोहळा अनुपम्य, आपुले मरण पाहिले म्या डोळा. सोहळा करता आला पाहिजे, मरणाचा सोहळा. एक सांगू, काय ऐकावं कीर्तन. खोपरेकर जामदेकर आले, काय ऐकावं कीर्तन. ऐका, काय ऐकावं कीर्तन. सांगू काय ऐकावं. आपला एक सोहळा झालाय आणि दुसरा सोहळा होणार आहे, म्हणून कीर्तन ऐकलं पाहिजे. कीर्तन ऐकलं पाहिजे रे दादा, दुसरा सोहळा चांगला होण्यासाठी. सांज पडी म्हणजे संध्याकाळ झाली, म्हणजे म्हातारपण आलं. दिन ढल गया, संध्याकाळ झाली, वाघिणीने गाईला घेरलं. म्हणजे कोण? हा, जरा आता जागेवर आले तुम्ही. चांगलं ऐकलं की चांगलंच बोलतात कीर्तनकार, नाही तर मग चांगलं ऐकलं नाही की आई आहे न बाप आहे. वाघिणीने गाईला घेरलं म्हणजे या जीवरूपी गाईला यमरूपी वाघिणीने घेरलं. आणि एकदा का या यमरूपी वाघिणीने घेरलं, किती दुपार उन्हाची म्हणजे तारुण्याची असली तरी सिकंदरासारख्याच जमलं नाही, तिथं तुमचं आमच्याचं काय जमणार. कहता था सिकंदर के हौसले बुलंदे थे, ज्याने अर्ध राज्य जिंकलं तो सिकंदर. कहता था सिकंदर के हौसले बुलंदे थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. जैसी करनी वैसी भरनी आज किया कल पाएगा, आज जवानी पर इतराने वाले बाद में धोखा खाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे. हे आपल्याला कवालीची तारीख देतील ना, हे आपल्याला लग्नातच बोलवतील म्हणा. 7 फेरो से बंदा जन्मों का ये बंद, धडकन 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 41 देतो म्हणा. धडकन धडकन म्हणायला लावतील आपल्याला. विठ्ठल विठ्ठल कवाली हा गाण्यातला एक तालातला प्रकार आहे. कवालीचा हा गाण्यातला एक तालातला प्रकार आहे, नाही का. तो यहाँ मुसाफिर है ये सराय पानी, 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी, तेरी जिंदगानी, तेरी जिंदगानी. तू यहाँ मुसाफिर है ये सराय पानी, 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी. आज समझ ले फिर ये मौका हाथ न तेरे आएगा, आज समझ ले फिर ये मौका हाथ न तेरे आएगा. ओ गफलत की नींद में सोने वाले धोखा खाएगा, करता सूरज धीरे धीरे उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. मारतील ना आपल्याला, नाही का. हे काय जगाच्या वाटीवर से नाही का. एक द्रसकान नावाचे संत आहेत, त्यांनी एवढं सुंदर लिहिलं. म्हातारपणी संध्याकाळच्या वेळेला जीवरूपी गाईला यमरूपी वाघीण येतेच घ्यायला, आणि ती आली की मग येथे नचले काही. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. 1 कोटीचं घर बांधलं, 40,000 सत्ता संपदा राहील. आमचे एक मित्र आहेत, त्यांनी घर बांधलं आता एक सुंदर. दररोज 40 आहेत, काय घर होणार नाही. ते आप तो गैरों की बात करते हैं, हे पोरं ऐकायला बसले म्हणून सांगतो. एका रसखान नावाच्या संतांनी गायलंय. पण एक दिवस जाणं आहे. आप तो गैरों की बात करते हैं, हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए. तू कोणाला वाईट म्हणू नये. तू किसी की ऐब को बेनकाब न कर. हे शरीर म्हणजे त्या यमापासून भाडे या तत्वावर आणलेलं एक वस्तू आहे. तू किसी की ऐब को बेनकाब न कर,
तू किसी की ऐब को बेनकाब न कर, हम तो भले ही बुरे हैं, तू तेरी नजर खराब न कर। बुरा किसी को बुरा किसी को मत कहो, खुद बुरा हो जाएगा। एक दिन ये माटी का पुतला जीव रूपी गाया, एक दिन ये माटी का पुतला माटी में मिल जाएगा। कबीर महाराज म्हणतात, मी वाईट लोक पाहायला गेलो होतो, मी वाईट लोक पाहायला गेलो होतो, पण झालं काय आहे का? मी म्हणत होतो हा वाईट आहे, तो वाईट आहे, तो वाईट आहे, तो वाईट आहे, पण घडलं असं, बुरा देखन में गयो। बुरा देखन में गयो, बुरा मिला नहीं कोई, जब गट भीतर देखिया, मी मला स्वतःलाच पाहिलं, जब गट भीतर देखिया तो मुझसे बुरा नहीं कोई, तो ये जिंदगी, हे शरीर म्हणजे काय आहे? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन, हाथ वर खोपरेकर, हाथ वर, हा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। एक दिवस शरीर संपणार आहे बाबा, हे बाबा, सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, पाँव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे जलना पड़ेगा। पूर्वेला उगवणारा सूर्य जसा पश्चिमेला मावळणार आहे, तसं जीवन संपणार आहे। संध्याकाळच्या वेळेला जीवरूपी गाईला घ्यायला काळरूपी वाघीण आली, पण घडलं काय? गाय बिचारी मरी नाही, बागी न भूकी न जाय। का हो, कबीर महाराज तर म्हणतात गाय मेली नाही आणि वाघीणही उपवाशी गेली नाही। हो, मला तेच सांगायचंय ना, मग सांगा ना महाराज लवकर। सांगतो, गाय मेली नाही आणि वाघीणही उपवाशी गेली नाही। मग काय खाल्लं वाघिणी ना? ऐका, काळाचं खाद्य काय आहे? शरीर। काळ खातो शरीराला, गेला खाऊन। पण जीवरूपी गाय कधीच मरत नाही, शरीर मरत। नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावकः, न चैनम क्लेदयंती आपो न शोषयती मारुतः। भगतसिंगाने शेवटी जायच्या वेळेस लिहिलेलं गीतेतला श्लोक आहे। जीवात्म्याला कोणी मारू शकत नाही, जीवात्म्याला कोणी भिजवू शकत नाही, त्याला कोणी सुकवू शकत नाही, त्याला कोणी जाळू शकत नाही। म्हणून का मनुष्याचं शरीर मरतं, आत्मा तसाच राहतो। जसं आपण दिवाळीला नवीन वस्त्र घालतो ना, तसं आत्मा हा जीवात्मा या शरीराला टाकतो आणि पुढे नवीन शरीर धारण करतो। म्हणजे जीवात्मा तसाच आहे, जीवरूपी गाय तशीच आहे आणि काळाने खाल्लं शरीराला। म्हणून गाय बिचारी मरी नाही, बागी न भूकी न जाय, तसा ताचा अभंग आहे। मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी। अर्थ सांगतो, भजन करा विठ्ठल आणखीन एक असाच अभंग आहे भाऊसाहेब महाराज नाथ महाराजांचा असाच एक अभंग काय ते, संत आले वरल्या दिंडी, नाही का पुढे, हा, संत आले वरल्या दिंडी, हाती खुरक्या काखीत मुंडी, पंढरपुरा पडली होड, मुडक्या परेस धांगळ गोळ, आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधले खांदी। बापा बापा बापा, शाकाहारीच असतात नाही। आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधले खांदी, एका जनार्दनी अर्थ उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा,
पंढरपुरा पडली होड मुटक्या पुरुष नाथ महाराजचा अभंग आहे. असंच आहे. काय काय संत आले वरल्या दिंडी हाती खोपरेकर मागचे झोपले का नाही ऐका. संत आले वरल्या दिंडी म्हणजे संत दिंडी घेऊन आले आणि त्यांनी आणलं काय हातात खुर आणि काखीत मुंडी. हातात खुरण काखीत मुंडी. वरल्या दिंडी या शब्दाचा अर्थ वरच्या मार्गाने, पण हातात खुरण काखीत मुंडी काय ऐका. खुर या शब्दाचा अर्थ विरोधाने घेऊ नका, विरोधाच्या आभासाने घ्या, म्हणून विरोधाभास. ऐका खुर म्हणजे काय बाबा वाजवा खुर. हा खुरासारख्या दिसणाऱ्या हातात असणाऱ्या चिपळ्या घेऊन आले आणि बाबाच्या काखेतच विण्याची मुंडी आहे म्हणून संत आले वरल्या दिंडी हाती खुरक्या वाजवा खुरक्या हाती खुरक्या काखेत मुंडी म्हणजे चिपड्या आणि विना घेऊन आली असा त्याचा अर्थ आहे. विडाला विरोध असल्यासारखा वाटतो पण विरोध नसतो याला विरोधाभास. पुढचं तर प्रमाण लयच गोड आहे नाही का. ते काय आली वैष्णवांची मांदी मेले डुक्कर बांधले खांदी. संत आले आणि त्यांनी मेलेलं डुक्कर बांधून आणलं. जय हो. मेले डुक्कर म्हटलं की हे म्हणतील जय हो. मेले डुक्कर संत आणतच नाहीत. मेलेलं डुक्कर म्हणजे काय नाही सांगतो मी त्याचा अर्थ गोड. मेलेलं डुक्कर संतांनी बांधून आणलं म्हणजे काय ऐका. आता डुक्कर पकडणारी लोक तुमच्याकडे आहेत का नाही. मला जामद्याले जामदेवकरानं पण कमी केला आता ते डुक्कर. जामदेवकर आले का नाही येणार होते काहीतरी. ते विशिष्ट समाजात डुक्कर पकडण्याची पद्धत आहे मिस्त्री. आता ते डुक्कर कसे पकडायचे ते सांग. म्हणजे मी पहिले तिकडेच नव्हतो असं काही नाही. हा सुमन चालले का एका डुक्कर पकडणार आणलं का काय नंदभाऊ. हा डुक्कर पकडण्याची पद्धत कशी. डुक्कर पकडण्याचा विशिष्ट नियम. पहिला नियम डुक्कर पकडायला जाण्यासाठी समूहाने जायचं. एकट्याला रानडुक्कर म्हणतो मी गावातली नाही. ते गावातले ते फाशी टाकूनही पकडतात शहरात आणि ते केस उचलून घेऊन जातात. चला मला तिकडे जायचं नाही. रानडुक्कर पकडण्याची पद्धत. आता जरा काय आहे माझं गाव जरा जंगली भागात आहे. मी जंगली नाही बरं भाऊसाहेब महाराज नाही. ते जंगली भागात ते डुक्कर पकडायला जाणारी लोक पहिला नियम समूहाने जायचं एकट्याने जायचं नाही. एकट्याने गेलं तर त्याला चिरफाड करून ठेवतात. त्याचा पीएम जागीच करतात. समूहाने जायचं. मग काय करायचं दुसरा नियम त्यांनी सोबत नेत असताना एक मोठ्या दोरखंडाने विणलेलं जाळं न्यायचं. तिसरा नियम सोबत भाले न्यायचे काहीतरी शस्त्र न्यायचं. आणि चौथा नियम जात असताना सगळ्यांनी जंगलापर्यंत सोबत जायचं आणि तिथं वेगवेगळ्या दिशेने जायचं आपापल्या कामाला. मग ते डुक्कर कसं पकडतात ऐका. मेले डुक्कर बांधले खांदी आली वैष्णवांची मांदी. याचा अर्थ सांगतो. मेलेलं डुक्कर बांधलं म्हणजे काय करतात ते डुक्कर पकडायला जातात. बाजूला दोन मोठी झाडं असतात आणि त्या वाघूर म्हणतात त्या जाळ्याला. त्या जाळ्याचं नाव आहे वाघूर. ती वाघूर तिचे 4 पदर असतात. 2 पदर खालचे 2 झाडाला बांधतात आणि वरची 2 पदर दोघ जण दोन्ही झाडावर बसून ती दोन्ही पदर धरतात. आणि मग काय करतात उरलेले 3-4 ते जे डुकर ज्या ठिकाणी कळपाने बसलेले आहेत तिथून ती डुकर हुसकतात. त्याला भोंडणं हा शब्द आहे. लक्षात घ्या. म्हणजे मला दुसरा कोरोना आल्यावर काय खरं आहे म्हणून जरा अभ्यास करून बसलो. कळालच घ्या नाहीत. मी घरी जाऊन येतो एकदा. ते डुकर हुसकत ज्या दिशेने आपलं जाळं ज्या दिशेने आपली वाघूर आहे त्या दिशेने हुसकत आणतात. 3-4 असे हुसकत आणले की बरोबर त्या जाळ्याच्या दिशेने ते जाळं असं खाली सोडलेलं असतं. वरच्या दोघांनी ते खाली सोडलेलं असतं. त्यांना माहित नाही समोर जाळं आहे. त्या जाळ्याच्या दिशेने आणतात. जसे डुकर त्या दिशेने आले की वरचे दोघं तुम्ही काय का डुकरच पकडले का. ते जाळं असं वर उचलतात. वर उचललं की त्या जाळ्यात डुकर जाऊन पडतात आणि ती लोक ते हातात असलेले भाले त्यांच्या मानीत घालतात. चिर 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 आरडून ती रानडुकर तिथंच मरतात. मग राहतो पुढचा प्रश्न. ही डुकर आपल्याला गावात आणली पाहिजे. काही डुक्कर खाणारी प्रजाती आहे.
ही क्लिप टाका दिनेश भाऊ, मी पुढे वाक्य बोलतो जरा. वारकरी संप्रदायातल्या लोकांनी एखाद्या मुस्लिम गायकाला नक्कीच बोलवा. माझं वाक्य मला माहित आहे अनेकांच्या, महाराष्ट्रातल्या अनेकांच्या झोपा उडवणार आहे, पण तरी बोलतो. विदर्भात आणि पुणे नावाच्या क्षेत्रात जिथं ज्ञानोबांनी जन्म घेतला त्या गावाला सुद्धा एका मुस्लिम गायकाला जर तुम्ही बोलवत असाल तर नक्की बोलवा. पण तो मुस्लिम गायक आम्हाला प्रिय असणाऱ्या गोमातेचं मांस खाणारा नसो, निदान मांस खाणारा तरी नसला पाहिजे. नक्की बोलवा तुम्ही. अरे 15 दिवसाआधी एका गायकाला बोलवलं, त्याचं नाव ओस्मान मीर नावाचा गायक आहे. 8 लाख रुपये दिले त्याला, 8 लाख, आणि तो गाईचं मांस खातो. चला, या डुकरावरून विषय निघाला, मी तिकडे विनोद सोडून देतो, ऐका. मग ते डुकराच्या त्या गळ्यामध्ये ते भाला घालतात, घातल्यानंतर ते डुक्कर मरतं. आता ते डुक्कर घरी आणायचंय. हे पोरो सरळ बसा. ते डुक्कर घरी आणायचंय. आता काय करायचंय म्हणून म्हटलं, घरी आणायचंय म्हणून सरळ बसा. हा, ते डुक्कर काय करायचंय, घरी आणायचंय. कुठून? हा, जंगलातून, रानातून. लय शुद्ध नाही बोलले तरी चालते, वावरातून म्हटली तरी चालते, कारण आपलं असं शुद्ध बोलायला जातो ना आपलं पितळ उघडं पडते. काय म्हणते, मला ना शेतात जायचं आणि वावरातून घरी यायचं आहे. तुला जर शेतात जायचं होतं तर वावरातून काऊन घरी आला ना? कारण ते लय शुद्ध बोलायचं सध्या. आता तिकडेच जातो तर परत आपल्याला ते टिपण सोडून द्यायचं आहे ना. ऐका आता, ते डुक्कर आपल्याला घरी आणायचं आहे. पूर्व काय करायचंय, घरी आणायचंय. डुकराला 7 पाय. किती? डुकराला 7 पाय. किती? हा हा, पोरो 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस जड काय? ते मग ते 7, त्या आणखीन 7 वरच झोपलं. हा, सारखं आहे नाही का, हुशारात सर प्लेकर, काही काळजी नाही. तुम्ही ड्युटीला इथं नाही, पण काळजी करू नका. आता लयच उघड होईल पण बोलत नाही आता, असू द्या. ऐका, ते पोरो डुक्कर आपल्याला घरी आणायचं. डुकराला 4 पाय. मग ते काय करतात, जंगलातली एक मोठी काठी, बघ एवढी काठी अशी तोडतात. त्या काठीला ते डुक्कर बांधतात. मागे 2 पाय ते डुक्कर असं खाली लोंबलेलं असतं, वर त्याचे 2 पाय असतात, वर 2 पाय असतात. त्या डुकराला उचलायला आता माणसं किती सांगा फोपरेकर? किती? एक हा, एक किती माणसं? 2. डुकराला उचलायला 2 माणसं ना आपल्याला. डुक्कर 2 मध्ये भागते ना आपलं, त्यातही 5वं लागतेच. आता ते काय एकाने लय विनोद केला बा खालचा, आता जरा करतोच. ते म्हणे पुढे एकाने विचारलं, महाराज म्हणे ते पुढे ते काय असते, ते आग्या ते मडक, आणि त्यात धूर असतो, धूर. मग एकाने विचारलं, महाराज एक म्हणे ते त्यात धूर कशाला असतो? मी म्हटलं, रे त्या मेलेल्या माणसाला कळावं जरा, मी आता कुठं जाऊ, ते माझ्या माग 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 धुराने. काय काही खालची लेवलची विनोद करतात. ऐका, डुक्कर आणायचंय घरी, 1 जण पुढे 1 जण. आता ऐका, प्रमाणनाथ महाराजांचं. आली वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधले खांदी. मेलेलं डुक्कर बांधून आणलं, निर्जीव डुक्कर बांधून आणलं. प्राण नाही त्याच्या शरीरात. 1 पुढे 1 मागे. आपण खुराचा अर्थ सांगितला चिपळी, आपण मुंडीचा अर्थ सांगितला विना. नेमके मग मेलेलं डुक्कर बांधून आणलं, 1 पुढे आणि 1 मागे. वारकरी संप्रदायामध्ये आली वैष्णवांची मांदी, आली वैष्णवांची मांदी. संत आले वरल्या दिंडी आल्यामुळे मेले डुक्कर बांधले खांदी, मेलेलं डुक्कर आणलं. या मेलेल्या डुकराचा अर्थ काय? जसं डुक्कर आणत असताना 1 जण पुढे आणि 1 जण मागे, आणि मधलं डुक्कर असं हालत असतं, तसं दिंडीमध्ये प्रत्येकाच्या दिंडीत पालखी असते. आता पालखी रथात गेली, 1 पुढे 1 मागे. याला म्हणा मेले डुक्कर बांधले खांदी. असा अर्थ आपल्याला दिसताना उलटा दिसतो. एका जनार्दनी अर्थ उलटा, जो जाणे तो गुरुचा बेटा. आपल्याला ऐकत असताना अर्थ उलटा वाटतो, पण
पण जाणे तो गुरुचा बेटा, जो जाणतो तो गुरुचा शिष्य. याचा अर्थ असाच आहे, गुरु परंपरेने ऐकूनच अर्थ सांगावा, नाहीतर शहाणपण करू नये. विठाला 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 विठाला. काहो ज्ञानोबा आहे, काहो मुक्ताबाई, तुमचाही अर्थ आम्हाला सांगा. त्याच मुक्ताबाई तशाच विरोधाभासामध्ये आजचा अभंग सांगतात. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी. आता ही मुंगी म्हणजे काय आहे? सामान्य मुंगी जर चालू शकत नाही, सामान्य मुंगी उडू शकते का? आणि जर ती उडू शकते तर ती एवढ्या उंच असणाऱ्या, हजारो किलोमीटर उंच असणाऱ्या सूर्याच्या समोर जाऊ शकते का? ज्या सूर्याचं तापमान मनुष्य सुद्धा मे महिन्याच्या चैत्र महिन्यामध्ये सहन करू शकत नाही, ती मुंगी त्या सूर्याजवळ जाऊन त्या सूर्याला गिळू शकते का? हे होऊ शकत नाही. आणि जर हे होत असेल महाराज, तर हे आमच्या बुद्धीला पटत नाही. विरोधाभास त्यालाच म्हणतात. संत वाङ्मय हे सामान्य दृष्टीला पटत नाही बाबा. संत वाङ्मय हे अनाकलनीय आहे सामान्य दृष्टीला, पण ऐका, आकलनीय होतं कधी? गुरु परंपरेने आकलनीय होतं. मी तर असं म्हणतो, गुरुवर्य माझे गुरुजी ज्यांच्याकडे मी काही काळ शिकलो, ते आदरणीय गुरुवर्य तात्या महाराज म्हणजे बंडा तात्या महाराज कराडकर नेहमी म्हणतात की बाबा ए बाबा ए बाबा ए, असं असतात. ते म्हणतात की जो सोप्यातला अवघड करून सांगतो त्याला पंडित म्हणतात, पण जो अवघडाचं सोपं करून सांगतो त्याला संत म्हणतात. संतांनी आपल्याला सोपं सांगितलं. मग महाराज हे अवघड काय? अरे हे जास्त अवघड नाही, हे आपल्या जवळचंच आहे. तुमच्याकडे मणी आहेत का नाही मला माहित नाही. अशा काही मणी होत्या जुन्या काळामध्ये. त्या मणी होत्या हरणपळे, दूधगडे, नाही का? अशा बऱ्याच मणी होत्या. हरणपळे आणि दूधगडे. हरणपळे म्हणजे जातं, हरण पडतं, आणि दूध गडतं म्हणजे पीठ खाली पांढऱ्या रंगाचं पडतं. अशा जुन्या मणी होत्या, फार जुन्या मणी होत्या, नाही का? तारावर तार 32 तार, त्याच्यावर बसला दिमागदार, अशा नावाच्या मणी होत्या. आता ह्या कशा असतात, काय असतात मला माहित नाही. एवढुसा बाबून गवतात दाबू, आता ते अशा जुन्या मणी होत्या. एवढुसा बाबू आणि गवतात दाबू म्हणजे आंबा पिकण्यासाठी ते गवताच्या आडीमध्ये ठेवण्यात येत होता. अशा जुन्या मणी होत्या. आता त्या मणी संपत चालल्या. आता ते काही नाही म्हणायचे आमच्या विदर्भामध्ये त्याला, आणि ते ओळखायला लावायचे लोक. अशा जुन्या बऱ्याच मणी होत्या. कोणाकडे असतील तर कीर्तन झाल्यानंतर मलाही तुमच्या भाषेतल्या काही 2-4 लिहून द्या, मी त्याही पाठ करेल. अशा मणी होत्या जुन्या काळात. मग का हो, त्या आपल्याला आकलनीय सहज होत नव्हत्या. मग संत वाङ्मय हे अगदी सोपं आहे, तुमच्या आमच्या जवळचंच असतं, पण आपल्याला कळत नाही. ऐका, मुंगी उडाली आकाशी. ही मुंगी म्हणजे काय? ही मुंगी, या मुंगीचे 2 अर्थ करतो. या मुंगीचा अर्थ एक हनुमंतराय सुद्धा करतायत, जिने गिळले सूर्यासी. या मुंगीचा अर्थ पण ज्ञानोबांच्या दृष्टीने करतो. थोडा क्लिष्ट आहे, पण 2 मिनिटं नक्की ऐका, आणि नंतर मग भजन करतो. विठला 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 विठला. ऐका या मुंगीचा अर्थ. काय आहे मुंगीचा अर्थ? मुंगी उडाली आकाशी. जरा योग प्रकाराने सांगतो. या पहिल्या चरणामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई आपल्याला योगाची प्रक्रिया सांगतात. योगाच्या 8 पायऱ्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ज्ञानोबाने समाधीमध्ये 2 प्रकार आहेत महाराज. एक सविकल्प समाधी, एक निर्विकल्प समाधी. मनुष्याला समाधीपर्यंत जाण्यासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यानपर्यंत जावं लागतं. सध्या प्राणायाम राहिला नाही, आसन राहिलं नाही. आसन जे आपल्याला करता येत नाही, तर बाकीचा योग आपल्याला काय करता येईल? ऐका, या योगाने माणसाला हवेत सुद्धा उडता येतं, पण ती योगाची प्रक्रिया झाली पाहिजे. आम्ही आमच्या डोळ्याने एक महात्मा पाहिला. उघड नाव सांगतो. 5 वर्ष आधी नंदुभाऊ सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुका आहे. त्या वाळवा तालुक्यामध्ये इस्लामपूर मतदारसंघामध्ये नरसिंहपूर नावाचं गाव आहे. त्या नरसिंहपूर गावाला कृष्णामाई नावाची, कृष्णा मैया नदी फार जोरात वाहते. मागे त्या कृष्णेला फार मोठा पूर आला होता 2 वर्ष आधी. आपण तो विद्रूप प्रकार पाहिला. त्या कृष्णेच्या डोहामध्ये आम्ही आमच्या डोळ्याने एक महात्मा पाहिला. त्या महात्म्याचं नाव आहे सागरेश्वर महाराज. नक्की ती लोक जर ऐकत असतील माझ्या स्टेटसवरून, तर त्या लोकांनाही कळेल. सागरेश्वर महाराज म्हणून एक संत होते. योगाने काय करता येतं का? तो महात्मा आमच्या समोर त्या डोहामध्ये उडी घातली. सकाळी 10 वाजता सागरेश्वर बाबा डोहात गेले आणि संध्याकाळी 8 वाजता डोहाच्या बाहेर आले. बाबांना विचारलं, तुम्ही एवढा वेळ पाण्यात कसे राहू शकता? बाबा म्हणत होते, अरे शरीरावरचा जय फक्त प्राणायामानेच होतो. प्राणायाम करत चला. अरे आपण आपल्या पद्धतीमध्ये एवढ्याही काही अवस्था आहेत, एवढी काही आपल्याला साधनं आहेत, आपण करत नाही. मगाशी कोणतरी बोलत होतं, मला वाटतं ट्रेनमध्ये प्रवास करत असताना, की बाहेरच्या लोकांनी आपल्या संस्कृतीचा स्वीकार केला ना आपण त्यांच्या संस्कृतीकडे लागलो.
असू द्या, आता तिकडे आपल्याला सध्या जायचं नाही. मुंगी म्हणजे काय आहे? आपण आपली बेंबी जिथे आहे त्या बेंबीच्या खालच्या भागाला थोडा आपल्याला टणक भाग लागतो. त्या टणक भागाला ज्ञानोबाराय असं म्हणतात की एक कुंडलिनी नावाची शक्ती तिथं 3.5 वेढे देऊन बसलेली असते, जी सापाच्या आकाराची असते. जसा साप 3.5 वेढे देऊन बसलेला असावा तशी ती कुंडली तिथे 3.5 वेढे देऊन बसलेली असते. ती कुंडली म्हणजे मुंगी आहे. ज्ञानोबाराय विरोधाभास करतात. आणि त्या जसं व्यवहारातल्या मुंगीला 6 पाय असतात तसं त्याही कुंडलिनीला, त्या मुंगीला 6 पाय आहेत. 6 पाय म्हणजे काय? षडचक्र म्हणजे 6 पाय. बस 2 मिनिटात आटपवतो, मी जास्त गहनात टाकत नाही तुम्हाला. षडचक्र म्हणजे 6 पाय. आणि ती कुंडली बेंबीच्या खालून जिथं ती सुप्त झोपलेली असते, मग महात्मा साधना करू लागतो. पहिल्यांदा यम करतो, मग नियम करतो. बाबा, अन्नावरून सुद्धा आपली मती बदलते. नियम सुद्धा असला पाहिजे कुठचं अन्न खावं. नियमावरून सुद्धा जैसे खावे अन्न तैसे होय मन. नियम करतो, मग प्राणायाम करतो, मग जिभेचं दोहन, छेदन, उच्चाटन नावाच्या क्रिया करतो, मग आसन जय करतो. मग आसनाचा जय त्याला प्राप्त झाला की त्याची पुढची, आपल्याला आसन जय होत नाही. आपण 5 मिनिटात 10 आसनं करतो बसता बसता. एकाच आसनामध्ये एकाच मांडी घालून आपल्याला 2 तास बसता येत नाही. असं म्हणतात आसन जय तेव्हा होतो जेव्हा 3 तास मनुष्य एकाच आसनात बसतो, तेव्हा आसन जय म्हणावं. आसन करतो, प्राणायाम, नंतर प्रत्याहार, मग धारणा, मग ध्यान. ध्यान त्याचं पूर्ण झालं की त्या ध्यानातून मग ती बेंबीच्या खाली 3.5 वेढे देऊन बसलेली कुंडलिनी शक्ती जागृत होते. आणि असं म्हणतात ती या षडचक्राचं भेदन करून मस्तकाकडे जाते. ज्या ठिकाणी आपण हिंदू लोक शेंडी ठेवतो त्या शेंडीच्या ठिकाणी एक अमृत कुंभ ठेवलेला असतो. त्या अमृत कुंभाला ती प्राशन करते. आणि त्या अमृत कुंभाला तिने प्राशन केलं रे केलं की मग नंतर त्या योग्याला समाधी लागते. आता एका विराट पुरुषाचं वर्णन भागवतात असं केलंय. त्या विराट पुरुषाची कंबर म्हणजे मृत्यूलोक आहे. आणि त्या विराट पुरुषाच्या कमरेचा खालचा भाग म्हणजे 7 लोक आहेत महाराज. अतल, वितल, तलातल, महातल, रसातल. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल. त्याच्या वरचे भाग आहेत 7. भू, भुव, स्वह, जन, तप, मह आणि सत्य. त्याचं मस्तक म्हणजे आकाश आहे आणि त्याची कंबर म्हणजे मृत्यूलोक आहे. ही कुंडलिनी कमरेच्या जवळून मृत्यूलोकातून उठते आणि कुंडलिनी नावाची मुंगी उठून षडचक्राचं भेदर करून आकाशात म्हणजे मस्तकाकडे जाते. आणि आपण जिथं शेंडी ठेवतो तिथल्या त्या अमृत कुंभाचं प्राशन करते. यालाच थोडक्यात म्हणा मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी. हे असं होणं शक्य नाही. हे फक्त ऐकाच तुम्ही. गेल्या अर्धे कोमात तिने कुंडलिनीने अमृत कुंभाला प्राशन केलं की मग त्या योग्याला समाधी लागते. हे सोपं नाही. म्हणून थोर नवलाव झाला. जी गोष्ट आपण ऐकली नाही ती ऐकली की माणसाला नवला वाटतो. थोर नवलाव झाला असा नवलाव वाटतो. मग का हो हे घडणं शक्य नाही महाराज. मग पुढे आणखीन काही क्रिया सांगितल्या का हो. वांझे पुत्र प्रसवला, वांझ स्त्रीला मुलगा झाला. कसा झाला सांगतो, पण त्याआधी सर्वांनी एकदा फ्रेश बसा जरा. तुम्हाला काही चहा पाणी आणू का? नाही, कॉफी हवी का? दूध हवं आपल्याला हळद टाकून? सगळ्यांनी प्रेमाने भजन करा. हा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो विठ्ठल 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 विठ्ठल
गोपाळ